हॅलो एव्हरीवन, मी वर्षा. तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर तुम्हाला ही सर्व हिरवीगार झाडी बघून अंदाज आलाच असेल की आम्ही कोकणात आहोत. कोकणात म्हणजे रायगड जिल्ह्यात आम्ही आहोत आणि रायगड जिल्हा फिरण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. मी आहे मूळची मराठवाड्यामधील आणि मराठवाड्यामधील असताना मला ही हिरवीगार झाडी बघून खूप आश्चर्य वाटतं. कारण की इकडे समुद्र कोकणातील दारात असतात. एवढं निळभोर पाणी आणि ही माडाची झाडं, अत्यंत सुंदर निसर्ग दिसतो कोकणामध्ये आणि तो बघायला खरंच सगळ्यांनी यायला पाहिजे. नशीब आहे कोकणातल्या लोकांचं जे त्यांचा जन्म कोकणात झालेला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हे एक अभेद्य किल्ला आहे आणि तोच बघण्यासाठी आम्ही रायगडमध्ये आलेलो आहोत. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारीच आहेत. मुरुडपासून राजपुरी 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे. राजापुरीवरून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सुद्धा सोय केलेली असते. होडीमधून किल्ल्याकडे जाण्याची फीज पर पर्सन 80 रुपये आहे आणि छोट्या मुलांची 30 रुपये आहे. मी शाळेत असतानाच मला जंजिरा फोर्ट बघायची खूप इच्छा होती आणि उत्सुकतासुद्धा होती आणि ती इच्छा माझी आज पूर्ण होणार होती. तर यासाठी मी खरंच खूप खुश होते आणि आम्ही फायनली सर्वजणी जंजिरा फोर्ट हा एक्सप्लोअर करणार होतो. तर मुंबईपासून जंजिरा किल्ला हा 165 किलोमीटर अंतरावर आहे. भारत इतिहासाने नटलेला देश, त्यांच्या गौरवशाली भूतकाळाच्या कथाची साक्ष देणारे असंख्य किल्ले आहेत. असाच एक वास्तुशिल्प रत्न म्हणजे जंजिरा किल्ला, जो काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेला सामर्थ्य आणि सहनशक्तीचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील अरबी समुद्राच्या मंत्रमुग्ध निळ्या रंगात वसलेल्या किल्ल्याचे सौंदर्य केवळ इतिहासाच्या समृद्धीने जुळते. 15व्या शतकापर्यंत मुळे पसरलेल्या जंजिरा किल्ल्याने इतिहासकार आणि पर्यटकांना सारखेच आकर्षित केले आहे. जंजिरा हे नाव जझिरा या अरबी शब्दावरून आलेले आहे, ज्याचा अर्थ बेट असा आहे, जो त्यांच्या अद्वितीय बेटाच्या स्थानाला योग्यरित्या सूचित करतो. हा किल्ला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर एका अंडाकृती आकाराच्या खडकावर बांधला गेला आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे 22 एकर आहे. हे उंच तटबंदीने वेढलेले आहे. अंदाजे 40 फूट उंच उभे आहे. वेळ आणि भरती ओहोटीच्या नादात खंबीरपणे उभे आहे. किल्ल्याच्या स्थापत्यकलेचे एक रोमांचक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या 22 गोलाकार बुरुज. प्रत्येकाला एक वेगळे नाव आहे, त्यामुळे त्याची उद्भेदता आणि भव्यता वाढलेली आहे. जंजिरा किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी, जेव्हा हवामान आल्हाददायक असते आणि अरबी समुद्र तुलनेने शांत असतो. या प्रदेशात उन्हाळा गरम असू शकतो, तर पावसाळ्यात खडबडीत समुद्रामुळे बोट सेवा विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे शक्यता किल्ला बघण्यास हिवाळ्यातच येणे योग्य आहे. जंजिराचाच अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा देखील आहेत. हा किल्ला अभेद्य आहे. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजापुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजेच लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून त्यावर तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत. त्यावेळी त्याचा प्रमुख होता रामा पाटील. तो मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील याने ठाणेदाराला जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली. राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पिरमखानला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासवून आपली गलपत्ते खाडीत नांगरली. राम पाटीलशी स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली. मेढेकोटला ताब्यात घेतले.
पुढे पिरम खानच्या जागी बुऱ्हाण खानची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे ते बांधकाम आहे हे बुऱ्हाण खानने बांधलेले आहे. इसवी सन 1617 मध्ये सिद्दी अकबर याने बादशहाकडून स्वातंत्र्य सनद मिळवून जहांगीरी प्राप्त केली. जंजिरा संस्थापनाचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिराचे सिद्दी हे मूळचे अबिसिनियामधील असून ते दयावर्दी, शूर, काटक व दणकट होते. त्याने प्राणाप्रमाणे जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिरावर स्वामित्व मिळवता आले नाही. इसवी सन 1617 ते इसवी सन 1734 अशी 117 वर्ष जंजिरा अजिंक्य राहिला. पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा आणि जंजिरा हा स्वराज्यात आणला. जंजिराचे प्रवेशद्वार प्रमुखद्वाराच्या आत एक उपद्रव आहे आणि प्रवेशद्वाराजवळच एक शिल्प आहे. बुऱ्हाण खानाची तप्तशक्तीची या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात 4 हत्ती पकडलेले व शेपटीत एक हत्ती गुंडाळलेला आहे असे चित्र आणि बुऱ्हाण खान इतर सत्ताधीशांना सुचवतो की तुम्ही हत्ती असाल तर मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका. या किल्ल्यातील सिद्दी सरदाराने हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीकच 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुड जंजिरा किल्ला जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही. जंजिराची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे एक दरवाजा आहे. असे 19 बुलंद बुरुज आहेत. 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत आणि कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर 592 तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलाल, बांगडी, लंडास, कासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात. या किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले आणि यातील 2 मोहल्ले मुस्लिमांचे व इतरांचे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजर्षी संपल्यानंतर ती वस्ती तेथून उठून गेली. जंजिऱ्याच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो. बचाव आणि व्यापारासाठी खुल्या समुद्राकडे जाणारा दुसरा गुप्त दरवाजा देखील आहे. किल्ल्याच्या संरक्षण वास्तव्याच्या वैशिष्ट्यापूर्वी एक म्हणजे 3 ते 5 किलोमीटर लांबीच्या समुद्राच्या भूमिगत बोगद्याची प्रणाली जी आता बहुतांशी बंद आहे. संरक्षण देखील तोफांची सुसज्ज होते. सर्वात प्रसिद्ध कलाल, बांगडी, चावरी आणि लांडा, कासम या तोफांनी त्याच्या संरक्षणास मदत केली. किल्ल्याच्या आत जेवण किंवा वॉशरूम यांसारख्या कोणत्याही गोष्टीची सुविधा नाही. त्यासाठी आपल्याला मुरुड गावात जावे लागते. किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी फक्त 45 मिनिटं आपल्याला हा वेळ दिलेला असतो. तेवढ्या मिनिटांमध्येच आपल्याला पूर्ण किल्ला बघून यायचा असतो. आणि तिथे आपली नाव येऊन थांबलेली असते. किल्ल्यामध्ये एंट्री करण्याची फी पर पर्सन 25 रुपये असते. आणि आता आमची नाव आलेली होती तर आम्ही नावेमध्ये बसलो आणि उतरल्यानंतर किल्ल्यावरती खाण्यापिण्याची सोय नसल्यामुळे आम्ही इथे येऊन लिंबू सरबत घेतलं. आणि तुम्हाला इथे वॉशरूम आणि खाण्यापिण्याच्या सोयीसुद्धा उपलब्ध आहेत. जंजिरा किल्ल्याच्या किनाऱ्यावरती फक्त आपण नाश्तासारखं गोष्टी खाऊ शकतो. म्हणजेच ते लोकांनी स्टॉल्स लावलेले असते. तर आपल्याला जेवणासाठी एखादं हॉटेल आता बघावं लागेल कारण की भूक खूप लागलेली आहे. आणि ही हिरवीगार झाडी बघत आम्ही पोहोचलो एका छोट्याशा हॉटेलजवळ. आणि तिथे थांबून थोडा वेळ फ्रेश होऊन कपडे वगैरे चेंज करून आम्ही जेवून जाणार आहोत बीचवरती. तर इथे सर्वजण फ्रेश वगैरे होऊन आपले टेबल घेऊन जेवणासाठी बसलेले आहेत. आम्ही सर्वजण फ्रेश वगैरे होऊन चेंज वगैरे करून जेवणासाठी रेडी झालेलो आहोत. आणि मुरुड गावामध्येच छोटंसं हॉटेल आहे सम्राट हॉटेल म्हणून. तर तिथे आम्ही जेवणासाठी आलेलो होतो आणि तिथे आम्ही मज्जा केली. आणि जेवणामध्ये चिकन थाळीची ऑर्डर दिली होती.
तर ती येतच होती तोपर्यंत बीच वरती आणि अलिबाग बीच नाही, काशी बीच, काशी बीच, काशी बीच. आमच्या बाकीच्या साथीदारांनी बसल्यात तिकडे, मैत्रिणी, आमच्या मैत्रिणी साथीदार. माझं येऊ द्या ग. मस्त चिकन थाळी आलेली आहे आणि छान जेवतो आणि जेवण कसं होतं ते तुझं सांगेन तुम्हाला. तर भेटूया बीचवरती. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6 आणि आम्ही आलो आहोत काशी बीच वरती. तुम्ही बघू शकता किती छान नजारा आहे. उगवता सूर्य जसा नवी प्रेरणा देतो जीवनाला, तसंच मावळता सूर्यही काहीतरी शिकवून जातो. थांबा, थोडी विश्रांती घ्या, आपल्या कार्याचे मूल्यांकन करा, शरीर आणि बुद्धीला आराम द्या, झालेल्या चुका दुरुस्त करा व नव्या दमाने नव्या जोमाने परत प्रवास करा. उद्याचा मी घेऊनच येईन रथ तेजाचा, नव्या उत्साहाने नवीन पहाट घेऊन. तसं जगणं बाईचं, धावपळ नुसतीच दिसत नाही कोणालाच. जसा कोळसा चुलीतला तसं जगणं बाईचं. जळून खाक होतो पण मोल नाही जळण्याचं. जसं फुल रानातलं तसा स्वभाव बाईचा. गंध देई दुसऱ्याला, साथ देती सगळ्याला. जसं शेतातलं पीक तसं संसार बाईचा. साथ मागती उन्हात राबती. जसं मंदिर देवाचं तसं घर बाईचं ग. शोभा येते त्याला तेव्हा जेव्हा देव घरात ग. उत्साहाने राबणारी, कुटुंबाच्या काळजीत संपूर्ण विसरलेली, कुटुंबाला स्वतःचं विश्व समजणारी, स्वतः वेळ काढून स्वतःसाठी वेळ नसणारी एक जिवंत सहनशील मूर्ती म्हणजे स्त्री होय. मला काय म्हणायचं आहे हे तर तुम्हाला आता समजलंच असेल. तर खूप आम्ही एन्जॉय केला आणि खूप मस्ती केली. एक दिवस सगळं घरचं विसरून एक दिवस स्वतःसाठी जगलो आणि आता वेळ झाली आहे घरी जाण्याची. आता वेळ झाली आहे रायगडला बाय बाय करण्याची आणि आता घरी जाण्याची वेळ झालेली आहे. पुन्हा नक्कीच येऊ. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आमची बस मुंबईच्या दिशेने निघालेली आहे आणि आता आम्हाला घरी जायला बराच वेळ होईल कारण की ट्रॅफिक पण खूप भेटेल आम्हाला. तर निदान आम्हाला घरी जायला 12-1 तरी वाजतीलच. तर मी व्हिडिओ इथेच एंड करते. आणि ही ट्रिप अरेंज केली होती सीमाताई यांनी. तर त्यांना खरंच थँक्यू म्हणेल की खूप छान प्रकारे ट्रिप अरेंज केली आणि सगळ्यांनी त्यांना खूप चांगला सपोर्ट केला. त्यामुळे आपली ट्रिप खरंच सक्सेसफुली झाली आणि खूप मज्जासुद्धा केली. तर खरंच खूप खूप धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.